सोशल मीडियातून सुरू असलेल्या वेगवेगळ्या थीमच्या ट्रेंडमुळे गणरायाच्या मूर्ती या महागल्यात आणि त्यात कारागिरांची कमतरता यामुळे 25% यात वाढ झाली आहे। 1 ते 1.25 फुटाच्या मूर्तीसाठी भक्तांना 10 ते 15,000 रुपये मोजावे लागतात। बाप्पाच्या आगमनाला जेमतेम 1.5 महिना राहिलाय। वेळेत ऑर्डर पूर्ण करण्यासाठी गणेश चित्र कार्यशाळांमध्ये मूर्तिकारांची अहोरात्र लगबग सुरू आहे। डेकोरेशनच्या थीमनुसार मूर्ती घेण्याकडे भक्तांचा कल हा वाढत चाललाय। तर मूर्त्यांचे प्राइस ही वाढलेले आहेत आणि म्हणजे कसं कला म्हणजे कसं महाराष्ट्राची जी कला आहे त्याच्यावरती जर अजून आपण व्यवस्थित जर आपण हे केलं तर लक्ष दिलं तर अजून मूर्त्यांचे पण प्राइस वाढलेले आहेत। आणखीन म्हणजे भरपूर ठिकाणी असे प्राइस कमी पण झाल्यागत नाही वाटत, म्हणजे जास्त वाढल्यागतच वाटतं। कारण की आता कुठल्या POPच्या मातीच्या अशा वेगवेगळ्या प्रकाराने म्हणजे मूर्त्यांचे प्राइस अपच झालेले वाटते। असे विशेषतः POPच्या मूर्तींवरती दरवाढ आहे यंदा, कारण की POP बॅनमुळे त्याचा बराच फटका बसला आहे। कारण की वर्षभर जे काम करतात कारखाने, आमच्यासारखा कारखाना पण जो वर्षभर काम करतो त्यांनी यंदा POP बंदीमुळे तितकंसं काम केलेलं नव्हतं, तर तो फटका बसला आहे। आणि आत्ता जो 2-2.5 महिन्याचा कालावधी उरला आहे त्याच्यावरती पूर्ण आम्हाला इम्पॅक्ट आहे आणि मग तो एक्स्ट्राचं लेबर वर्क आणि एक्स्ट्राचं डे नाईट सध्या काम सुरू आहे।